पूरा काम करो फिर चालू रखो आप। सर वही कर रहे हैं थोड़ा, वो नहीं कर रहे आप। मुझे आपने रूम दिया ये, ठीक है, ये ऐसा रूम दिए। नाश्ता भी कैसा दिया था आपने, देखिए आपने टेस्ट किया आपने। तर मित्रांनो प्लीज या हॉटेलला आहे ना, जर तुम्ही मसुरीमध्ये आल्यावर आहे ना, जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करत असाल ना तर प्लीज नका करू। नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, मी अमित डोईफोडे, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल HD विश्व। तर मित्रांनो मी आता आहे देहरादूनला। देहरादूनमध्ये गेलेलं काल रात्री, तर आता मी थोड्या वेळामध्ये फ्रेश होणार आहे थोड्यामध्ये, आणि आमचा ब्रेकफास्टचा टायमिंग आहे। त्यांचा फोन पण आलेला, आता जस्ट उठलोय मी, सोनाली त्रिशा अजून झोपली आहे। काल रात्री तुम्हाला हा व्ह्यू दाखवला आणि मॉर्निंगचा व्ह्यू बघा काय मस्त सीन आहे। तर मित्रांनो झालो मी रेडी आणि आता चाललोय खाली ब्रेकफास्टसाठी। सगळेजण खाली गेलेले, माझी रेडी व्हायला मला हर टायमिंगला लेट येतो, आज पण मला लेटच झाला। खाली जातो तर मी घेतले पोहे, कड, दही आणि फ्रूट्स घेतले। तू काय खाल्लंय? फ्रूट्स। हे कार्ब्स, प्रोटीन, फायबर। एंड ऑफ द टाइमला आम्हाला आहे ना हा रूम सोडायला लागला, कारण की जे आम्हाला या लोकांनी फोटोज आणि जे आम्हाला त्या लोकांनी जेव्हा आम्ही बुकिंग करत होतो तेव्हा त्या लोकांनी आम्हाला वेगळी काहीतरी स्टोरी सांगितलेली, रूम असे आणि ते फोटो त्यांनी आम्हाला शेअर केलेले, पण रात्र होती म्हणून आम्ही कोणाला काही त्या गोष्टी सांगितल्या नाहीये। हा, आणि आम्हाला त्या लोकांनी जे फोटो शेअर केलेले ते आम्हाला वाटले की प्रॉपर्टी खूप चांगली, प्रॉपर्टी आहे चांगली, पण त्याला जे या लोकांनी जे क्लीननेस पाहिजे होतं ना ते थोडं पण नाहीये। वॉशरूम मध्ये रात्री प्रकारचं हे ना वॉशरूम असं पूर्ण लिकेज आहे, यांचं हे पूर्ण लिकेज आहे। आणि एंड ऑफ द टाइमला आम्हाला आमचा आता रूम सोडायला लागतोय, आणि हे यांचे मॅनेजर आहेत। तर प्लीज मित्रांनो मेक शुअर आहे ना, जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करत असाल ना तर प्लीज नका करू तुम्ही, कारण की हे लोक आहे ना दाखवताना एक दाखवतात, आणि आपण टुरिस्ट असल्यामुळे ना आपण काय विचार करतो की फोटो चांगले तर आपण ते त्याचे आणि त्यांच्या रिव्ह्यू वरती जाऊन आपण चेक करतो। तर आहे ना इथे आल्यानंतर आहे ना खूप फसवतात हे लोक, आणि नेक्स्ट टाइम पासून आहे ना मेक शुअर आहे ना तुम्ही स्वतः या इथे डायरेक्ट, आणि प्रॉपर्टी चेक करून तुम्ही प्रॉपर्टी घ्या। इथे खूप सारी प्रॉपर्टी आहे, ऑनलाइन जर तुम्ही गेला तर तुम्ही असेच फसले जाणार है। लेकिन मैं क्या बोल रहा हूँ सर, मेरे को एक बताओ, ये जो मैडम ने बुकिंग ली थी उनको हमने क्या कहा था कि फ्रेश फोटो भेजने के लिए, ठीक है। फोटो जब हम लोग ने देखे तभी भी हम लोग ने उनको लास्ट तक बोला कि यही रूम है क्या, वो बोले कि यही है, सेम है, एज इट इज में, ठीक है। तब हम लोग ने उसकी बुकिंग ली है। मान लेता हूँ आज आप स्टे कीजिए, मैं नई विला नहीं चाहिए हमको, नहीं चाहिए सर, नहीं चाहिए। ये मिरर है, पूरा काम करो फिर चालू रखो आप। सर वही कर रहे हैं थोड़ा, वो नहीं कर रहे आप। मुझे आपने रूम दिया ये, ठीक है, ये ऐसा रूम दिए। नाश्ता भी कैसा दिया था आपने, देखिए आपने टेस्ट किया, आपने खुद ने अपने टेस्ट किया, उसको किया आपने, क्या खाया, क्या था नाश्ते में? नहीं नाश्ते में क्या था? नाश्ते में पोहा था, पराठा था, हाँ, ऑमलेट था। पोहा कैसा था? ऑमलेट किधर था? ऑमलेट किधर था ऑमलेट? पराठा। देखो सर इधर है ना सब चालू है और मैं सब करके डाल रहा हूँ मैं, ठीक है, ठीक है। आप है ना ऐसा झूठ बोल के ना कस्टमर का ना पैसा लेके ये मत कीजिए प्लीज। किधर? नहीं आप क्या अभी पहला बोले कि मैंने ब्रेकफास्ट टेस्ट किया, ठीक है। मैंने आपको पूछा भी, सुनो मैंने आपको क्या पूछा, आपने ब्रेकफास्ट टेस्ट किया क्या? आपने क्या बोला? हाँ किया। तो मैंने आपको क्या पूछा क्या क्या था, तो आप क्या बोले? पोहा था, ऑमलेट था, और क्या था? और क्या था? पराठा था, और उसके अलावा क्या था? कट फ्रूट्स। और कट फ्रूट में सिर्फ कट फ्रूट इतना ही था, पूरी भाजी नहीं थी? तो आपने क्या टेस्ट किया उसको? और कट बोले ना, फ्रूट एक एक चीज के लिए नहीं सर, हम लोग जो पैसा दे रहे हैं ना, हम लोग जो पैसा देते हैं ना वो वैल्यू फॉर मनी है उसका, ठीक है। आपको लगता रहेगा कि आपको फ्री में हम लोग को चाहिए, हमको कोई फ्री में नहीं चाहिए कोई भी चीज, ठीक है। जो आप जो कमेंटमेंट कर रहे हैं ना वही चीज का हम पैसा दे रहे हैं, ठीक है। जो आप अगर कमेंटमेंट नहीं करते ना तो हम लोग ब्रेकफास्ट यहाँ नहीं करते थे, बाहर जाते थे सीधा, ठीक है। और आप जो बोल रहे हैं ना झूठ बोल रहे हैं अभी भी सर, क्या झूठ बोला? वही तो आपको कुछ पता ही नहीं है, आप किस चीज के मैनेजर है फिर? ऑमलेट था ना,
आपने क्या बोला? ब्रेकफास्ट मैंने टेस्ट किया है, ये भी बोले ना आपने? बोल रहा हूँ सर कि मैंने ये भी बोला ना आपने? मैंने टेस्ट की, मैंने आपको बताया ना वो चीज। टेस्ट की है ना, लेकिन आपको पता ही नहीं कि मेनू में क्या है। आपने टेस्ट किया पर दिया ही नहीं, पर आपने बिल दिया मुझे। हाँ, बात करो। किसकी वो कहाँ पे? आप आ सकते हो क्या होटल में? क्यों? कोणाला ना ज्यांनी आमची बुकिंग घेतली ना त्यांच्याशी फोनवरती बोलते आणि हे थर्ड पर्सन आहे कोणतरी आणि ह्यांना पण नाही माहित की बुकिंग कोण घेतं इथं आल्यावरती. तर ते बोलतात की ज्यांनी तुमची बुकिंग घेतली आहे त्यांना फोन लावा. तर सोनालीने आता फोन लावल्यानंतर आम्हाला कळालं की थर्ड पर्सननी आमची बुकिंग घेतली आहे त्याची. तर मित्रांनो प्लीज या हॉटेलला आहे ना, जर तुम्ही मसुरीमध्ये आल्यावरती कधीच व्हिजिट करू नका. खूप खोटे बोलतात आणि हे लोक ऑनलाईन फ्रॉड पण करतात हे लोक. आता सगळ्यांचं ना डिस्कशन तेच चालू आहे बसमध्ये. तर चला सगळ्यांनी ना आता मूड सगळ्यांचा फ्रेश करा, जे झालं ते झालं, ठीक आहे. आणि मेक शुअर तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रांना आणि सगळ्या सर्कलमध्ये सांगा ऑनलाईन बुकिंग करू नका. स्वतः जावा, हा स्वतः जावा, पहिले सगळी प्रॉपर्टी चेक करा बाजूला. आणि सगळीकडे प्रॉपर्टी चांगल्याच असतात ऑलमोस्ट. तर आम्ही ही प्रॉपर्टी आता फायनल एक बघितली आहे. खूप प्रॉपर्टी आम्ही चेक केली आणि ही फायनली आम्हाला एक प्रॉपर्टी आवडली आहे. तर आता आम्ही आतमध्ये जातोय तिकडे. या रूमची टूर अशी काहीतरी आहे. हा बेडरूम आहे, हा बेड एरिया आहे, हे बंक मुलांसाठी बंक बेड आणि ही बाल्कनी. तर आम्ही सगळेजण आता रेडी झालेत. रेडी म्हणजे थोडंसं ते मगाशी ते सीन झालेलं त्यामुळे थोडेसे जरा सगळ्यांचा मूड अपसेट झालेला. सगळ्यांनी थोडं इथे पॉवर नॅप घेतला आणि आता सगळेजण वरती येतात. ते आता निघालोय केम्प्टी फॉलला. इथे देहरादून मसुरीमध्ये एक 4 किलोमीटरची डेस्टिनेशन दाखवते आम्हाला. तर आम्ही आता निघालोय आणि आमची नेक्स्ट लोकेशन आहे केम्प्टी फॉल आणि त्याच्यानंतरला आम्ही जाणार आहे कंपनी गार्डन म्हणून आहे. आणि थर्ड जी आहे ती गॉर्जे एव्हरेस्ट म्हणून एक प्रसिद्ध जागा आहे. इथले लोकल लोकांना आम्ही ते विचारलेलं काय काय इथे फिरण्यासारखं. तर आम्हाला ह्या 3 केल्यात आणि अजून 2-4 आम्हाला रिकमेंडेड केलेत त्यांनी. तर हे जे जवळचे पहिले डेस्टिनेशन आहेत लोकेशन ते आम्ही आता कव्हर करतोय. तर आम्ही आता इथे उतरलोय केम्प्टी फॉलच्या इथे आणि इथून आता असं आम्हाला चालत जायचं. 100-150 मीटरचा ना एक ट्रॅक आहे. त्रिशा तेरे तो मजे ही मजे है. त्रिशाचे तर खूप मजे आहेत. एक हार्डली 50 मीटर आता उरला आहे केम्प्टी फॉलचा रस्ता आणि पूर्ण ऑफ रोड आहे. हे बघा 50 मीटर. हा अशा प्रकारे खाली उतरायचा रस्ता आहे केम्प्टी फॉलला. खूप स्टीफ आहे रस्ता एकदम. आणि हे इथले मार्केट. अजून केम्प्टी फॉलला पोहोचलो नाही. ह्यांची शॉपिंग चालू झाली इकडे. आता काय घेतलंस का? मग काय घेतात हे लोक? हे बघा इथे शॉपिंग चालू आहे यांची. आणि इकडे पण आहे ना रोपवेच आहे ते घेऊन जायला. उतरलो आम्ही रोपवे मधून. आता इथून परत थोडंसं चालत जायचं. वॉटरफॉल आहे. तर आता हे लोक इथं मजा करतात आहे. आम्ही बसलोय, आमच्याकडे कपडे नव्हते. राहुल गेला त्यांना आता घेऊन यायला. ऐकतच नाही ते लोक मुलं. मग आजपासून त्यांना बोलतोय त्याला कोणच यायला रेडी नाही. आणि हा वॉटरफॉल कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल का नाही काय माहिती नाही, पण इथे ना एक छोटासा रेनबो आलाय वॉटरफॉलमध्ये. ते पण वॉटरफॉलमध्ये एक छोटासा रेनबो आलाय. कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल का नाही काय माहिती नाही. हे बघा आता दिसतोय तुम्हाला. हे बघा हे दोघे जण घाबरतात. हे जान्हवी बोलत होती मी करणार पण करतच नाही. ती घाबरते, भांडते त्याच्याबरोबर. नीचे करणे बोलते. हे भाई बस कर दे, भाई बस कर दे. नहीं और नीचे लो भैया. अरे वो नीचे नहीं आएगा ना मैम उतना जितना आप सोच रहे हो. आप बस एंजॉय करिए.
चलो चलो। एक्सपिरियन्स कसा होता झुल्याचा? माझी तर फाटली. मी एंड टायमिंगला स्किप केलं. मी तर एंड टायमिंगला बसलो आणि स्किप केली. मला नाही जमलं, मी घाबरलो. तुझा कसा होता एक्सपिरियन्स? मजा आली थोडस. आणि आता आम्ही चाललो परत रोपवेने वरती. आता रस्त्याने जाता जाता ईशानला हा गेम दिसलेला आणि काव्य आणि रुद्र पण बोलले की हे गेम खेळायचे. हे लहानपणी आपण हे गेम खेळलेलो आहे, तुम्हाला माहिती असेल. आम्ही आता आलोय सेकंड डेस्टिनेशनला. ती आहे कंपनी गार्डन म्हणून आहे. इकडे आम्ही आता पोहोचलोय. तिकीट आहे कितना आहे? एक जन का. आतमध्ये एंटर केल्या ना सगळीकडे ना वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावले त्या लोकांनी. हे बघा, खूप मोठं असं गार्डन आहे. नाली इथे बघ गुलाब आहे. ते गाणं कोणतं चाललंय? गुलाबी साडी. इथे लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज पण ठेवली या लोकांनी. परत फूडचे असे छोटे छोटे स्टॉल आहेत. टॉय ट्रेन आहे लहान मुलांना. एक छोटासा असा तलाव आहे. बोटिंग चालू आहे इथे. आणि इथे आपली ते लहान मुलं आहेत ते टेलिस्कोपने ना ते पुढचे ते मंदिर आहेत. बुद्धा टेम्पल म्हणून आहे, दलाई लामा म्हणून टेम्पल आहे. ते टेम्पल त्यांना ते बघतात त्याच्यामध्ये. आणि आमची त्रिशा इथे थंडी लागतीये टोपी घालून. आता ती रेडी झाली. त्रिशा भाऊ आलेलो गार्डन फिरायला. तर सोनाली आणि या मुलांनी जीत केली. बोलतात की हे भुलभुल्यामध्ये जायचंय. सगळे एक दुसऱ्याला शोधतात, ते कोणाला काहीच भेटत नाहीये. आम्ही आता बुलवर बसलाय. बुल रायडिंग. तर खूप मजा आली या कंपनी गार्डन मध्ये. आणि तुम्ही तर बघितलंच असेल, मी बुल वेळा 3 वेळा ट्राय केला. 3 वेळा आहे ना अर्धा मिनिट पण नीट बसलो नसेल की लगेच मी पडत होतो. सेकंड पण बसलो नाही मी. तर आता आम्ही चाललोय नेक्स्ट डेस्टिनेशनकडे. आता कुठे चाललो आपण? मॉल रोडला. तर आता चाललोय आम्ही मॉल रोडला. तर तुम्हाला मॉल रोड दाखवतो आपण. तर मित्रांनो, ते गार्डन मध्ये आम्हाला एवढा लेट झाला. तर जी बेकरी मला आहे ना आज दाखवायची होती तुमच्यासाठी खास, तर ते आम्हाला ना उद्या दाखवायला भेटणार. कारण की ती बेकरीचा एक टायमिंग आहे ती. आणि कसं झालं की आम्ही ना मॅपवरती पण चेक. थंडी वाजते दम आहे ना आमचा आहे ना हे होतं श्वास एकदम थंडीमुळे. तर प्रॉब्लेम असा झाला की आम्हाला ना तिकडे पोचायला लेट झाला. आणि सेकंडरी त्याचं एक टायमिंग आहे. सकाळी ती 10ला आणि दुपारी 5 ते 5:30 6 पर्यंत ती बंद होते. आणि आम्हाला तिथे पोचायला लेट झाला. तर आम्ही डिसिजन घेतली की ती उद्या आपण दाखवूया म्हणून. आम्ही आलो हॉटेलला. आता फ्रेश होणार आहे आणि डायरेक्ट जाणार आहे आता आम्ही डिनर करायला. आणि मॉल रोडला तर जाता जाताना आम्हाला एक हे असं शॉप दिसलेलं. तर खूप गर्दी होती. तर आतमध्ये आता राहुल गेलेला. तर तो बाहेर आल्यावरती बोलला की इथे जिलेबी आणि रबडी खूप फेमस आहे. तर 1 प्लेट आम्ही जिलेबी घेतली आहे आणि 1 प्लेट एक कुल्हडमध्ये ना आम्हाला त्यांनी रबडी दिली आहे. मॉल रोडवरची रश बघा आज. इथून ते तिथपर्यंत पूर्ण फुल आहे. 1 प्लेट जी रबडी होती ती आली आहे
आणि इथे एक सेकंड प्लेट यांनी ऑलरेडी एक मागवलेली आणि ती एवढी चांगली होती की सेकंड प्लेट अजून एक मागवली आणि त्याच्यावरती रबडी टाकून घेतली. आणि इकडे ना वुलनच्या कपड्यांचे ना स्ट्रीटला ना असे स्टॉल लागलेत आणि ह्यांच्याकडे ना कलेक्शन एवढे भारी भारी आहे ना, आपल्या मुंबईला पण नाही भेटणार एवढे भारी भारी कलेक्शन आहे त्यांच्याकडे. सोनाली यांच्याकडे कलेक्शन काय भारी भारी आहेत ना टॉपचे आणि ते वुलनच्या कपड्यांचे. पण ते इकडेच का मला तर आपण घेऊन नाही पण कलेक्शन आपल्याला मुंबईमध्ये असे नाही भेटत लवकर है ना वुलनच्या कपड्यांचे. कारण इकडे थंडी आहे ना. आणि हे मॉल रोडचं मसुरी मधलं सगळ्यात फेमस थिएटर आहे, हे सगळ्यात फेमस. आणि आता हे बघा पूर्ण मसुरी एका फ्रेम मध्ये तुम्हाला मी दाखवतोय. डोळ्यांना बघायला आणि तुम्हाला दाखवायला खूप वेगळाच फरक आहे. एवढं भारी वाटतंय ना तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये बघायला आणि आम्हाला प्रत्यक्षात बघायला खूप वेगळं आहे. हे माझं ऑल टाइम फेवरेट आहे चिकन सीख कबाब. एक छोटासा स्टॉल दिसला तर जाताना तर बोललो एक टेस्ट करून जाऊया. तर झालं आमचं जेवण डन. आणि सोनाली आता काय नेक्स्ट प्लॅन आहे? आता घरी जायचं, रूमवर जायचं, हा रेस्ट करायची. उद्या सकाळी आपल्याला लवकर निघायचं. उद्या आपली संध्याकाळची फ्लाईट असली तरी आपल्याबरोबर बच्चा पार्टी इकडची. ओके. त्यांना ड्रॉप करायचं त्यांच्या घरी. ओके. म्हणून तर मित्रांनो ब्लॉगला मी आता इथेच एंड करतो. हार्डली 2 मिनिटांमध्ये माझं हॉटेल आहे. आणि आजचा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला तर मित्रांनो भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय 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 बाय. ईशान तुला कसं वाटलं ते बघून? काल नव्हतं असं